हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन करून दाखवणार आहे, जी की आपण टॉपसाठी सुद्धा, ड्रेससाठी सुद्धा यूज करू शकतात. ही ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन आहे. तर तर मी या ठिकाणी लॉंग स्लीव्जसाठी स्लीव्ज कट करून घेतलेली आहे, की ज्यात तुम्ही लॉंग स्लीव्ज 10 इंचाचे असेल त्या ठिकाणी तुम्ही 7 इंच एक्स्ट्रा कापड लागेल, 7-8 इंच एक्स्ट्रा कापड लागेल. तर अशा ह्याच्या 17-18 इंचाचा हा ब्लाऊजचा कापड आहे. तर त्यासाठी एका ब्लाऊज पीसमध्ये होत नाही, तर 1 मीटर किंवा 1 मीटरच्या वर ब्लाऊज लागेल आपल्यास. तर अशा पद्धतीने कडेचा भाग मी कट करून घेत आहे. तर ह्या ठिकाणी कडेची दोऱ्या कट करून घेतलेली आहे. तर आता मी या ठिकाणी मार्किंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 13 इंचाची मार्किंग तयार झालेली आहे. तर 13 इंच घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल त्यात तुम्ही 7 इंच ॲड करू शकता. 7-8 इंच ॲड केल्यानंतर ते जे आपण प्लेट्स पाडतो त्यामध्ये ॲड होऊन जाते आणि रेग्युलर स्लीव्ज तयार होऊन जाते. तर त्यामध्ये आता अशा पद्धतीने नॉर्मल स्लीव्जची कटिंग करून घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपली नॉर्मल स्लीव्ज कटिंग झालेली आहे. नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी करून दाखवत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर्वात आधी आपण ज्या पद्धतीने लॉंग स्लीव्ज कट करतो त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कट केलेला आहे. समोरचा बाजूचा दंडघेर सुद्धा ह्या ठिकाणी कम करून कट करून घेतलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. तर आता आपण हे दोन्ही स्लीव्ज अलग अलग करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी मार्किंग करून दाखवत आहे. सेंटरची एक मार्किंग करून त्या ठिकाणी लाईनिंग मारून घेतलेली आहे. सेंटरवरती एक मार्किंग करून लाईन मारून घेतली आहे. अशाच पद्धतीने इकडच्या साईडला अर्धा इंचावरती एक मार्किंग करून अशी ही एक लाईन ओढून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा त्या मार्किंग करून दुसरी एक लाईन ओढून अशी 3 मार्किंग करून घेणार आहे ह्या ठिकाणी मी. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. अशी 3 मार्किंग झाल्यानंतर 1-1 इंचावरती मी अशी मार्किंग करून घेत आहे. डब्बे चेक्स करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. अशी 1-1 इंचावरती मी अशी मार्किंग करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने 1-1 इंचावरती मी मार्किंग केली. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने 1-1 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने 1-1 इंचाची चेक्स तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. अशा पद्धतीने मी हे चेक्स तयार केलेली आहे. तर हे चेक्स तयार झाल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घेत आहे. हे पहा, अशा पद्धती दुसऱ्या साईडला सुद्धा एक चेक्स सोडून दुसऱ्या चेक्सवरती अशी मार्किंग करून घेतलेली आहे, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी चेक्स आपण तयार करून घेऊन त्यावरती मार्किंग करून घेतलेली आहोत. तुम्ही ह्या ठिकाणी नीट व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी मार्किंग करून घ्या. तर मार्किंग झाल्यानंतर आता हे चेक्स कशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. खालच्या सेंटरवरती हा चेक्स आपण ज्या ठिकाणी मार्किंग केलेली होती त्या ठिकाणी आपण एक सुई टाकून सेंटरवरती हे पहा, अशा पद्धतीने हे आत ओढ घेतलेली आहे. जी चेकची आपण मार्किंग केलेली होती, आडवी रेषेमध्ये आपण तिरपीची लेस मारलेली होती त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही दोन्ही पॉईंट जॉईन करून ह्या ठिकाणी गाठ मारून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी आणखी एक वेळेस पाहू शकतात. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने ह्या पॉईंट जॉईन करून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. हे पहा, अशा पद्धतीने हा दोन्ही पॉईंट जॉईन करून घेत आहे आणि दोरा असा हळूच खेचला. आता त्या ठिकाणी व्यवस्थित अशी पक्की गाठ घालून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी डबल या ठिकाणी मार्किंग करून व्यवस्थित अशी गाठ घालून त्या ठिकाणी फिट केलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी दोरा कट करून दुसरा सुद्धा ह्या ठिकाणी आकार सेंटरवरती मार्किंग केलेल्या ठिकाणी दुसऱ्या चेक्सवरती जाणार आहोत.
आणि हे पहा आता त्याच ठिकाणी सुद्धा ही गाठ घालून घेत आहे. आता ह्या दुसऱ्या साईडला आपण जो आकार दिलेला होता त्याला सुद्धा आपण आता ह्या ठिकाणी असं हळूवार ओढून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वडत आहे आणि त्या ठिकाणी हे दोन्ही पॉईंट जॉईंट केल्यानंतर मार्किंग करून त्या ठिकाणी गाठ घालून घेत आहे, म्हणजे फिट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व चेक्स आपण जॉईंट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व आपण मार्किंग केलेली जी रेषा होत्या ते हे असे जॉईंट करून घेणार आहोत. सेंटरवरती आल्यानंतर दोरा कट करू शकतात किंवा तसाच ठेवून तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अशी गाठ घालून त्या ठिकाणी दोरा खेचला जाणार नाही ही लक्षात ठेवून घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आता दुसऱ्या साईडला ही डिझाईन कशा पद्धतीने तयार होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर ही डिझाईन थोडीशी अशी तयार होत आहे, तुम्हाला या ठिकाणी समजत असेल तर आपण ही पूर्ण तयार करून घेऊया, नंतर पाहूया. तर हे पहा अशा पद्धतीने सर्व चेक्स मी ह्या ठिकाणी जॉईंट करून घेणार आहे. तर हे पहा लास्ट एक वेळेस ह्या ठिकाणी मी दाखवत आहे असा हा दोन्ही भाग जॉईंट करून या ठिकाणी व्यवस्थित अशी नॉट्स घालून घेत आहे. तर ही नॉट्स व्यवस्थित घातलेली आहे. आता दुसऱ्या पॉईंटवरती सुद्धा हीच अशा पद्धतीने आता ह्या ठिकाणी नॉट घालून घेत आहे, कारण की दोरा खेचला जाणार नाही आणि त्या ठिकाणी गुढी पडणार नाही म्हणून त्या ठिकाणी नॉट घातली. आता हे पहा अशा पद्धतीने हा दोन्ही भाग जॉईंट करून घेत आहे आणि त्या ठिकाणी नॉट घालत आहे. त्याच पद्धतीने सगळे आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपले सर्व पॉईंट असे जॉईन करून झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही चेक्स आपण पूर्ण कंप्लीट करून घेतलो आहोत नॉट्स घालून. या ठिकाणी थोडीशी तुम्हाला डिझाईन आताच लगेच ओळखू येत असेलच, तर ही डिझाईन खूप छान दिसते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता आपण या ठिकाणी प्लेट्स घालायला सुरुवात करणार आहोत. तर हे पहा आता आपण या ठिकाणी प्लेट्स घालून घेत आहोत. अशा पद्धतीने ही प्लेट्स घालून घेणार आहोत. ज्या ठिकाणी आपण ही डिझाईन तयार केलेली आहेत असे प्लेट्स पडत आहेत त्या ठिकाणी आपण प्लेट्स पाडून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने थोडंसं तेट धरून या ठिकाणी आपण पाडून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले प्लेट्स पडायला चालू झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत. या ठिकाणी मी 4 ते 5 प्लेट्स पाडलेले आहे. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी ह्या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्लेटची साईड मी वरच्या साईडला केलेली आहे. ज्या ठिकाणी आपण शोल्डर जॉईन करतो त्या साईडला आपण हे प्लेट्स पाडून घेतलेली आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ही आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तर खालच्या साईडला आता मी ह्या ठिकाणी पट्टी लावून घेत आहे. नॉर्मल जसे की आपण स्लीव्जला पट्टी लावतो त्याच पद्धतीने आपण ही पट्टी लावून खालच्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत. तर हे पहा अशा ठिकाणी ह्या ठिकाणी मी डापटीप शिलाई मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहे. तर आता मी या ठिकाणी ही पलटी मारून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपली पलटी मारून झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी आपली स्लीव्ज पाहू शकतात. ही स्लीव्ज डिझाईन खूप छान दिसत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही स्लीव्ज डिझाईन खूप छान दिसत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही स्लीव्ज डिझाईन एकदम व्यवस्थित आणि एकदम खूप भारी झालेली आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट